गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि परवा तुम्हाला म्हणत होतो बघा मोठा टावर, आता ते टावर पूर्ण झाला आणि इकडे दुसरीकडे तसलाच मोठा टावर उभा करायला इथे बघा. इथे पाहू शकता या साईडला दोन टावर उभा व्हायला लागले, तर मोठेच्या मोठे अशा प्रकारचे हे दोन टावर मोठे होत आहेत. तेवढ्यात लगेच येऊन पोहोचलो बघा कारखान्यात. आणि कारखान्यात आता चालू आहेत हे रॅकचे नट बोल्ट कट करायला. इकडे आमचे सुशांत माळी करायला लागला बघा कटिंग सगळे नट. फॅबिलायझरच्या प्लेटचे नट परशा खोत कट करायला लागला होता. आणि नट कट करायला हॅमर बघा हे अशा प्रकारे हाताने फिरवून फिरवून मग कट करायला लागते. त्यासाठी जरा वेळ लागतोय कट करायला. आणि इकडे बघू शकता मिलवरचे सगळे रोलर खाली काढून ठेवले. बघा ही किती मोठे रोलर आहेत. आणि सगळे रोलर काढून आता मिल सगळे लागले तर पुसायला जातात. त्याला पुसून वगैरे धुवून घेतात, सगळं सोडा वगैरे लावून धुवून त्याला परत आणि कलर करतात. त्यानंतर ना इकडे कट केलेल्या स्लॅटे बघा उचलून बाजूला ठेवा लागली ती. आणि राहिलेलं थोड्याफार नट स्लॅटे अजून पण कट करायला चालू आहेत. त्यानंतर ना दुपारी जेवण वगैरे करून आलो. आणि हा बिल्ला आठवडाभर सगळ्यांच्या केशाला पाहिजे होता, पण बऱ्याच जणांचा नव्हता. मग साहेब ओरडली म्हणून मग सगळ्या पोरांनी आणि बिल्ला केशाला लावायला चालू केला बघा. त्यानंतर ना क्रेनचा एक प्रॉब्लेम काय तर झालता म्हणून सगळी पोर हाताने जर रॅक वाढा लागली बघा. हे हाताने जर रॅक वाढून हातरून घेतली अशी. त्यानंतर ना मग झाले 5:30 वाजले, झाले सुट्टी, आलो घरी. सुट्टीवरून आल्यावर कपडे बदलून पहिलं गेलो बघा मी मळ्यात गेल्यावर तर आमच्या इथं समायमध्ये चिचं झाड आणि ते झाड विकले. आणि त्या चिचं झाडणाऱ्यांनी सगळं गवताची वाट लावल्या बघा. चिचा गोळा करा जाऊन सगळं गावात पूर्ण पाडून टाकले. नुकसानगी तर बरीच केली आहे. मग तेच गावात आता पडलेलं म्हणून माझ्या वडिलांनी गावात पटापट तोडून सगळं गाडीवर मला बांधून दिलं. मग मी गाडीवरनं घेऊन घरी आलो. मग आज शेगावचा बाजार होता म्हणून मग आवरून निघालो मग शेगावच्या बाजारला जायला. पटकन येऊन पोचलो बाजारमध्ये. बाजार तर काय आमची आईच करणार होती, मी फक्त सोबत आलो होतो. आणि मला काय बाजारात फिरायचं होत नव्हतं म्हणून मी बसलो मग एका साईडला. पायामुळे आपल्याला फिरायलाच येत नाही. बाजार करून गाडीत तेल वगैरे भरून आलो लगेच मग घरी यायच्या आधी जोडदारांचा फोन येत होता, ये की लवकर बर्थडे करायचा आहे म्हणून. लगेचच गेलो मग अजिंक्यच्या घरी बर्थडे करायला. इथं जावा जोरदारच बर्थडे चालू आहे बघा. सगळे मित्र मंडळी आलते बघा. बर्थडे कसा जोरदार चालू आहे. बर्थडे घरी पण केला, नंतर ना हॉटेलवरती जेव्हा गेल्यावर तिथं सुद्धा बर्थडे केला आणि तिथला पण बर्थडे जोरदारच केला बघा. इथे तर आम्ही दादाला स्टेजवर बसून दादाच्या समोर गौतमी पाटीललाच नाचवले बघा. त्यानंतर ना बघा सर्व मित्रमंडळींनी जरा डान्स वगैरे केला, केक वगैरे कापला, जोरदार डान्स केला. त्यानंतर ना मग जेवण वगैरे आलं. मग सर्वांनी पटापट जेवण पण करून घेतलं आणि मग बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करून जेवण करून मग आलो घरी. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.